Hello friends, today we will started our chapter number 6, measurement of physical quantities. Now here you are giving some diagrams. काही तुम्हाला इथे डायग्राम्स दिलेले आहेत, त्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे कशासाठी या डायग्राम दिलेले असतील. तर फर्स्ट काय दिसतं तुम्हाला इथे? काही ब्रिंजल्स दिसत आहे. ब्रिंजल्स म्हणण्यापेक्षा आपण कोणतंही व्हेजिटेबल इथे बघू शकतो. ब्रिंजल्स झालं, पंपकिन, अनियन, पोटॅटोज, ऑल बीन्स, एनी व्हेजिटेबल यू हॅव टू टेक दॅट. कशात मेजर करतो आहे आपण त्या? वी आर मेजर्ड इट इन द ग्राम. कशामध्ये वे करतो? ग्राममध्ये किंवा किलोग्राममध्ये आपण त्या वे करत असतो. तर हे काय झालं? ॲक्च्युली दॅट इज द मास ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेजिटेबल. ते त्याचं मास होत असतं. मग सेकंड आपण इथे बघतो आहे, चक्री दिसते आहे तुम्हाला, स्पूल ऑफ द थ्रेड. ठीक आहे, त्याला आपण स्पूल ऑफ द थ्रेड म्हणतो. तर याच्यापासून काय म्हणतो की आपण जो लेंथ द थ्रेड निघत आहे तो थ्रेड आपण कशात मेजर करू? दॅट वी हॅव टू मेजर्ड इन द मीटर्स. 5 मीटर्स आहे, 10 मीटर्स आहे, आपण त्याला मेजर करू शकतो. देन नेक्स्ट इज द bunch of leafy vegetables. 1 bunch, 2 bunch, 3 bunch. Yes, it is measured in the bundles. Another one is the glass. Glass, or that is a liquid. So either it is a milk glass or water glass. But this milk glass is measured with the help of liters. Okay, how many liters or milliliters are there? That we have to measure with the liquid. Another one is the ring, gold ring. That gold ring or diamond ring we have to use to carats to measure the purity of the gold. That 24 carat gold is the 100% pure gold, and if some copper is added to the gold, then its carats will get decreased. 22 carat, 18 carat, at such quantities are also used to measure the gold. Then last picture is of the bundle of clothes. Okay, and that clothes are also measured in the meters. Means what we are seeing from this all pictures, what we are observing with these pictures, there are some quantities to measure the all these things. आपण इथे काय केलं? वेगळ्या वेगळ्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या इथे आपण यूज केलेल्या आहेत, त्याला मोजण्यासाठी, त्याला एक प्रमाण देण्यासाठी आपण इथे यूज करत आहोत. मग आता अशा फिजिकल काही क्वांटिटीज आहेत, ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटीज. तर फर्स्ट पिक्चर तुम्हाला दिसत आहे इथे तराजूचं. दॅट इज द, आपण कशासाठी यूज करतो आहे तराजू? जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो दॅट टाईम we have to measure the fruits, vegetables, grains, all that we have to measure in this type of, yes, pan balance. Nowadays we are also using the electronic balance, but we are using this to measure some quantities. Now another one is the density meter. Okay, now this density is equal to mass upon volume. You can measure the density of any solid, liquid or gaseous substance with the help of this density meter. Now another one is the volume of liquids, means milk or water, that we have to measure in 1 liter, 2 liter, या फिर milk is 250 ml. In that case what is that is the volume of the liquid. Then another is the speedometer. Where we have to see this? Yes, on the vehicles. व्हेकल्सवर हे लागलेलं असतं, त्यापासून आपण कितीच्या स्पीडने जातो आहे ते आपण इथे मेजर करू शकतो. नाव दिस वन इज द थर्मामीटर. थर्मामीटर फॉर व्हॉट वी आर यूजिंग? टू मेजर द टेम्परेचर. आपलं बॉडी टेम्परेचर किती आहे किंवा एखाद्या लिक्विडचं टेम्परेचर किती आहे, रूम टेम्परेचर किती आहे, all that we have to measure with the help of this thermometer. Now what is these physical quantities? The physical quantities are the quantities such as mass, weight,
डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम एक्सेट्रा. मीन्स ह्या सर्व क्वांटिटीज चेक करण्यासाठी जे काही मेजरमेंट किंवा ज्या काही क्वांटिटीज आपण यूज करत असतो दॅट आर कॉल्ड ॲज द फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटीज इथे म्हणत असतो. नाव द नेक्स्ट इज मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटीज. नाव in the first picture, what is mean by this magnitude? To express the magnitude of a physical quantities, the value and unit are used. कोणतीही फिजिकल क्वांटिटी आपल्याला जर का मेजर करायची आहे, त्याचं मॅग्निट्यूड जर का आपल्याला घ्यायचं आहे, इन दॅट केस वी हॅव टू राईट इट्स व्हॅल्यू अँड इट्स युनिट. जर का सपोज तुम्हाला म्हटलं तुमची हाईट किती आहे, तर तुम्ही काय सांगाल? 3 फीट आहे. कोणी म्हणेल 4 फीट आहे. म्हणजे हाईट तुम्ही कशात मेजर करत आहात? यू हॅव टू मेजर युअर हाईट इन द फीट. ठीक आहे, दॅट इज द युनिट. आणि प्रत्येकाची हाईट कोणाची 3 फीट आहे, कोणाची 4 फीट आहे, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे ते काय झालं? दॅट आर द नंबर. आणि हे प्रत्येकाचं युनिट सारखं असलं तरीसुद्धा व्हॅल्यू जी आहे ती इथे वेगवेगळी असू शकते ना. जे पिक्चर पहिलं आपल्याला दिसत आहे त्यामध्ये काय आहे? एक स्केल आपल्याला दिसत आहे आणि 2 पुलीज तिथे आहे. त्या पुलीजमधलं किंवा त्या डिस्कमधलं आपल्याला डिस्टन्स जर का मोजायचं असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण स्केलच्या हेल्पनी त्यामधलं डिस्टन्स मोजू शकतो. म्हणजे काय होतं इथे? डिस्टन्स कशात मेजर करू आपण? इन द सेंटीमीटर. स्केलवर आपल्याला सेंटीमीटर लिहिलं दिसतं आहे. दॅट्स वाय वी हॅव टू मेजर दिस डिस्टन्स इन द सेंटीमीटर. तुम्हाला जर का म्हटलं की तुमच्या कॉपीवर तुम्ही 2 पॉईंट्स काढा आणि त्यामधलं डिस्टन्स मेजर करा, तर तुम्ही कशाने मेजर कराल? तुमच्याजवळ जी स्केल आहे त्या स्केलच्या हेल्पनी तुम्ही ते मेजर करू शकता. अँड दॅट्स वाय दीज आर द फिजिकल क्वांटिटीज. देन नेक्स्ट इज थर्मामीटर. थर्मामीटरने आपण काय मेजर करतो आहे? आपल्याला जेव्हा ताप आला असेल किंवा एखाद्या वेळी आपल्याला गरम पाण्याचं टेम्परेचर बघायचं आहे, इन दॅट केस वी आर यूजिंग धिस थर्मामीटर. आणि हे टेम्परेचर आपल्याला इथे टेम्परेचर पर्टिक्युलर शो करतं आणि त्याचं युनिट आपण लिहितो डिग्री सेंटीग्रेड. नाव थर्ड याच्यात आपण बघतोय की आपल्याकडे 2 मेजरिंग सिलेंडर आपल्याला दिसत आहे. आता हे मेजरिंग सिलेंडर कशासाठी यूज करतात आहे? टू मेजर द लिक्विड. किती दूध तुम्ही घेत आहात. दूधवाला दूध कसं बघून देतो की किती दूध तुम्ही घेत आहात, किती तुम्ही इथे मेजर करून घेता आहे. 1 लिटर आहे की 500 ml आहे. ऑल दॅट्स ऑल द वी हॅव टू मेजर विथ द हेल्प ऑफ धिस मेजरिंग सिलेंडर. मग या सर्व याच्यावरून आपण कन्क्ल्यूड काय करू शकतो आता? की डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड बाय डिफरंट युनिट्स. जसं आपण डिस्टन्स मोजलं ते आपण सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये मोजतो आहे. टेम्परेचर मोजलं दॅट इज इन द डिग्री सेंटीग्रेड. व्हॉल्यूम चेक करतो आहे दॅट इज इन द ml और लिटर. म्हणजे प्रत्येकाचं युनिट जे आहे, प्रत्येक क्वांटिटीचं युनिट जर का आपण बघतो आहे दॅट इज डिफरंट. Now, to measure these physical quantities, there are 2 different measures are there. एक आहे स्केलर क्वांटिटी आणि दुसरं आहे वेक्टर क्वांटिटी. या 2 क्वांटिटीजच्या याच्याने आपण फिजिकल क्वांटिटीज मेजर करू शकतो. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आहे? की स्केलर क्वांटिटी इज द क्वांटिटी दॅट हॅज magnitude only and has no direction in space. ठीक आहे, त्याचं आपण डायरेक्शन म्हणजे नॉर्थला आहे, साऊथला आहे किंवा ईस्टला आहे ते आपण इथे काहीच दिलेलं नाही. किंवा टुवर्ड्स एखाद्या गावाचं नाव दिलं असं इथे काहीच मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे फक्त त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला मिळालेलं आहे पण डायरेक्शन इथे मेन्शन केलेली नाही आहे. तर अशा ज्या काही क्वांटिटीज असतात त्याला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटीज. म्हणजे एक पॉईंट तुम्ही फिक्स ठेवलेला आहे आणि त्या पॉईंटपासून तुम्ही कोणत्याही डायरेक्शनने जर का डिस्टन्स मोजत असाल ते त्याला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. आता आपल्याला माहिती असलेलं स्केलर क्वांटिटी कोणते आहे? जसं लेंथ मेजर करायची आहे, एरिया आहे, व्हॉल्यूम, टाईम, मास. या सर्व याच्यामध्ये आपल्याला काय आहे?
आपल्याला इथे कुठेच डायरेक्शनची गरज नाही आहे. दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे इथे स्केलर क्वांटिटीजच्या की इथे प्रत्येकाचं म्हणजे झाडापासून घरापर्यंतचं डिस्टन्स ते किती आहे. इथे ह्या झाडापासून इथपर्यंत आपण गेलो दॅट इज द 4 मीटर. घरापासून दुसऱ्या झाडापर्यंत गेलो 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथे आपण काय केलेलं आहे, डिस्टन्स त्याचं मेजर केलेलं आहे. इथे त्याची आपण लेंथ बघतो की मीटरमध्ये दिलं त्याची लेंथ आपण इथे मेजर करत आहोत. मीन्स दॅट इज द स्केलर क्वांटिटी. नाव एक्झाम्पल जर का आपण बघतो तर सिम्पल एक्झाम्पल बघू द्या आपण. द लेंथ ऑफ अ टनल इज 2 किलोमीटर. लेंथ किती आहे टनलची, 2 किलोमीटर आहे. मग आपण त्या टनलमधनं आतमध्ये जातो आहे किंवा आतून बाहेर येतो आहे, पण आपल्याला डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे, दॅट इज 2 किलोमीटर. त्याची लेंथ तिथे सारखी आहे 2 किलोमीटर. ती चेंज होणार आहे का, नाही. आणि इथे आपण त्याची डायरेक्शनसुद्धा मेन्शन केलेली नाही आहे. दॅट्स वाय it is a scalar quantity. Then second example is the temperature of milk is 68 degree centigrade. ठीक आहे, किती आहे टेम्परेचर मिल्कचं, 68 डिग्री सेंटीग्रेड. इथे आपल्याला डायरेक्शनची गरज आहे का काही, नाही. आपण फक्त काय घेतलेलं आहे, मॅग्निट्यूड इथे घेतला आहे. मॅग्निट्यूड म्हणजे एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू आणि त्याचं युनिट, दॅट इज द मॅग्निट्यूड. म्हणजे 68 हे झालं आपलं व्हॅल्यू अँड डिग्री सेंटीग्रेड दॅट इज द युनिट. ठीक आहे, म्हणजे इथे काय होतं की आपण एखादी क्वांटिटी मेजर करतो आहे, म्हणजे याला फक्त मॅग्निट्यूड आहे. दॅट्स वाय इट इज अ स्केलर क्वांटिटी. नाव नेक्स्ट इज द व्हेक्टर क्वांटिटी. आता व्हेक्टर क्वांटिटीमध्ये काय येत आहे, इन दॅट केस we are using the magnitude as well as direction. ठीक आहे, आपण इथे काय केलेलं आहे, मॅग्निट्यूड पण यूज केलेलं आहे आणि डायरेक्शन पण इथे यूज केलेलं आहे. इथे आपल्याला दिसतं आहे एक काय आहे, टेल आहे आणि इकडे हेड आहे आणि सोबतच आपल्याला इथे ॲरोसुद्धा दिलेला आहे. हा ॲरो काय डिनोट करतो आहे की तो त्या डायरेक्शननी मूव्ह होतो आहे, त्या डायरेक्शननी तो जात आहे. दॅट्स वाय इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, मीन्स व्हेक्टर क्वांटिटी आपण कसं डिफाईन करू, अ व्हेक्टर इज अ क्वांटिटी दॅट हॅज बोथ अ मॅग्निट्यूड अँड अ डायरेक्शन. त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि त्याला डायरेक्शनसुद्धा आहेत. मग असे कोणत्या कोणत्या व्हेक्टर क्वांटिटीज आपल्याला माहिती आहे, जसं की फोर्स झालं, वेलॉसिटी झाला. कारण आपण फोर्स जेव्हा अप्लाय करतो आहे तर आपण पुश करत आहोत, त्यावेळी तो फॉरवर्ड डायरेक्शनने पुश होतो आहे किंवा फोर्स अप्लाय करतो आहे. जेव्हा आपण पुल करतो आहे तेव्हा आपण त्याला इनवर्ड डायरेक्शनने पुल करतो आहे. मीन्स त्या कंडिशनमध्ये आपल्याला डायरेक्शन जी आहे दॅट इज द इम्पॉर्टंट. वेलॉसिटी तिथे पण आपण मेन्शन करतो की आपण कोणत्या डायरेक्शनने जातो आहे. ॲक्सिलरेशन झालं, मोमेंटम झालं, डिस्प्लेसमेंट झालं, ते सुद्धा आपण तिथे मेजर करत असतो. ठीक आहे, ऑल दीज आर द व्हेक्टर क्वांटिटीज. डिस्प्लेसमेंटमधला काय फरक आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं आणि डिस्टन्स म्हणजे काय होतं, तो सुद्धा एक मोठा डिफरन्स आपल्याला इथे बघायला मिळतो. जसं आपण ह्या डायग्राममध्ये इथे बघू शकतो, इथे काय झालेलं आहे की हा ए जो आहे हा ए पासून बी पर्यंत गेला, बी पासून तो सी पर्यंत गेला. ठीक आहे, म्हणजे काय होतं इथे ए प्लस बी एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. म्हणजे ए जर का पासून बीपर्यंत आपलं 4 सेंटीमीटर आहे आणि बीपासून आता आपल्याला सीपर्यंत पोहोचायला 3 सेंटीमीटर डिस्टन्स येत आहे. म्हणजे हे किती झालं एकूण, इट इज 7 सेंटीमीटर. हे किती झालं डिस्टन्स आपलं कव्हर केलेलं, 7 सेंटीमीटर झालं. पण हाच जर का डायरेक्ट ए पासून सीपर्यंत गेला तर आपल्याला डिस्टन्स किती दिलेलं आहे इथे, 5 मीटर. ठीक आहे, किती डिस्टन्स आहे आपलं, हे 5 मीटर डिस्टन्स आहे. तर हे जे काही 5 आहे मीन्स डिस्टन्स बिटवीन द एंड पॉईंट टू स्टार्टिंग पॉईंट. ठीक आहे, ए पासून सीपर्यंत. मग तो बीपासून गेला किंवा तो डायरेक्ट ए पासून सीपर्यंत गेला, त्याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नसतं. पण फक्त ए पासून सीपर्यंतचं जे डिस्टन्स आहे दॅट इज द
डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय म्हणतो आहे, इट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. पण ॲक्च्युअलमध्ये आपण जेवढं डिस्टन्स क्रॉस केलेलं आहे, जेव्हा आपण ते सायकलिंग करत गेलेलो आहे, म्हणजे हे 4 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर, जे आपलं 3 मीटर्स इथे जे आहे, तर हे जे काही आहे दॅट 7 मीटर इज द डिस्टन्स. ठीक आहे, हा काय आहे आपला मेन इथे डिफरन्स आहे बिटवीन द डिस्टन्स अँड द डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात सगळ्यांना? दोन्ही वेगवेगळ्या क्वांटिटीज इथे आपल्याला बघायला मिळतात. जसं आपण या पिक्चरमध्ये बघत आहोत इथे, तर हे जे पिक्चर पूर्ण आपण इथे मॅप बघतो आहे, इथून आपण निघालो ह्या डायरेक्शनने, आपण हे 4 पॉईंट्स कव्हर करत या पॉईंटपर्यंत पोहोचतो आहे. पण जर का आपल्याला हे काय झालं आता, दॅट इज द डिस्टन्स. पण या पॉईंटपासून आपण सरळ या पॉईंटपर्यंत पोहोचतो आहे, तर हे जे काही मेजर करतो आहे आपण, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी म्हणजे काय होतं, हे जे काही डिस्टन्स आपण कव्हर करतो आहे, हाऊ मच टाईम इज रिक्वायर्ड टू कव्हर दिस डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेलॉसिटी. त्यालाच आपण काय म्हणतो आहे इथे, वेलॉसिटी असं म्हणत असतो. आणि त्याच पद्धतीने ॲक्सेलरेशन आणि मोमेंटम ह्यासुद्धा क्वांटिटीज तुम्हाला पुढे येतील. नाव एक्झाम्पल्स ऑफ वेक्टर क्वांटिटीज आर अ डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर्स टुवर्ड्स द नॉर्थ. ठीक आहे, नॉर्थकडे आपण 20 किलोमीटर गेलेलो आहे, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. किंवा त्याच्यावर डायरेक्शन आपण मेन्शन केलेली आहे नॉर्थकडे, दॅट्स वाय इट इज द वेक्टर क्वांटिटी. नाव एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ वेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स मुंबई. ठीक आहे, एरोप्लेन कुठे गेलेलं आहे, ते मुंबईकडे गेलेलं आहे. आपण त्याची पर्टिक्युलर डायरेक्शन जे दाखवले की दॅट विल गोज टुवर्ड्स द मुंबई, आणि त्याची स्पीड किती आहे, 500 किलोमीटर पर आवर. म्हणजे इथे मॅग्निट्यूड म्हणजे काय झालं आहे, व्हॅल्यू पण आलेली आहे, युनिट पण आलेलं आहे, अलॉंग विथ दॅट डायरेक्शन इज ऑल्सो देअर. म्हणून याला आपण म्हटलेलं आहे दिस इज अ वेक्टर क्वांटिटी. ना अशा कोणत्या स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीज आहेत, तर सिम्पल तुम्हाला लक्षात ठेवायची, त्या स्केलर क्वांटिटीसाठी आपण काय शो केलेलं आहे, वी हॅव टू सी हिअर a diagram for the व्हॉल्यूम. मीन्स एकाच ठिकाणी ते आहे. आणि वेक्टर क्वांटिटीसाठी आपण काय शो केलेलं आहे, हिअर वी हॅव टू सी द ॲरो, दिस इंडिकेट द डायरेक्शन. ओके, नाव स्केलर क्वांटिटीज कोणत्या आहेत आपल्या, डिस्टन्स, स्पीड, मास, एनर्जी, डेन्सिटी, पॉवर, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, टाइम, टेम्परेचर अँड वर्क. All these are the magnitude but they don't have direction. ठीक आहे, आणि स्केलर क्वांटिटीज, वेक्टर क्वांटिटी जर का आपण बघतोय तर याच्यामध्ये मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण त्यामध्ये आहे. तर अशा क्वांटिटीज आहे आपल्या याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, वेट, ॲक्सिलरेशन, फोर्स, इम्पल्स, प्रेशर, मोमेंटम, ग्रॅव्हिटी अँड ड्रॅग. ठीक आहे, या सर्व क्वांटिटीज आपण इथे काय केलेले आहेत, वी हॅव टू यूज ऑल दीज क्वांटिटीज हिअर. नाव यू आर कन्फर्मिंग दिस डिफरन्स बिटवीन स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. नाव वी विल सी व्हॉट इज मास. तर मास म्हणजे काय होत आहे, तर जेवढं काही मॅटर आपण घेतलेलं आहे, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. ठीक आहे, मास म्हणजे काय झालेलं आहे, अमाऊंट ऑफ मॅटर, जेवढं काही मॅटर आपण घेतलं आहे. 1 किलो कांदे आपण घेतो आहे, 1 किलो पनीर जर का आपण घेतलं, दॅट इज द मास ऑफ द अनियन, मास ऑफ द पनीर. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द मास. नाव दिस मॅटर हॅज इनर्शिया विच इज अ नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट. इनर्शिया आपण बघितलेलं आहे. इनर्शिया म्हणजे काय, तर एखाद्या स्टेडी पोझिशनमध्ये
राहणे. तर हे जे काही मॅटर असतं दॅट मॅटर हॅज इनर्शिया विच इज नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट द चेंज इन इट्स स्टेट. कांद्याच्या स्टेटमध्ये म्हणजे सॉलिड स्टेटमध्येच राहतील, त्याचं चेंज तिथे होणार नाही. मास इज द qualitative measures of the inertia of an object. This means that if the mass is larger, then the inertia is greater. Then mass is a scalar quantity आणि त्याचं युनिट काय आहे? युनिट इज ग्राम्स अँड किलोग्राम्स, हे त्याचं युनिट आहे. मग आता मास आणि वेट यामध्ये सुद्धा काहीतरी डिफरन्स आहे. आता तुम्हाला इथे पिक्चर दिसतं आहे की एक जण वेईंग मशीनवर आपला वेट घेते आहे, तर याला आपण वेट म्हणतो. पण आपण त्याला मास का म्हणत नाही? कारण काय होतं आहे की जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या मासवर अप्लाय होत असतं, ठीक आहे, काय म्हटलं मी, जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या मासवर अप्लाय होत असेल दॅन इट इज कॉल्ड ॲज द वेट. म्हणून या डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे की W इज इक्वल टू M into G, mass into gravity, that is the weight. The weight of an object is actually the gravitational force by which the earth attracts that object towards its center. तो त्याच्या सेंटरकडे आपल्या बॉडीला अट्रॅक्ट करत असतो, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि म्हणून मग आपण इथे आपलं वेट जे आहे ते इथे आपण ऑब्झर्व करू शकतो. नाव वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, कारण आपलं वेट कोणाकडे अट्रॅक्ट होत आहे? दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थच्या सेंटरकडे ते जात आहे. म्हणून वेट जी आहे दॅट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेट डिफर्स ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. जसं आपण सी शोअरला जातो तिथे आपलं वेट वेगळं असतं, जर का आपण पोल्सवर जातो आहे तिथे आपलं वेट वेगळं आहे, इक्वेटरवर आपण जातो तिथे आपलं वेट वेगळं असतं. याचं क्वेश्चन्स आपण काही पुढे बघणार आहोत की यामध्ये नेमका काय डिफरन्स असतो. आणि या वेटचं SI युनिट काय आहे? SI युनिट मीन्स सिस्टमॅटिक इंटरनॅशनल युनिट इज द न्यूटन. ठीक आहे, न्यूटन त्याचं युनिट इथे आपल्याला दिसून येतं. नाव ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून इज लेस. म्हणजे इथे आपण म्हटलेलं आहे की मूनवर जर का आपण गेलो तर आपलं वेट कमी असतं, तेच जर का आपण अर्थवर बघतो तर आपलं वेट आपल्याला जास्त वाटतं. का बरं असं होत आहे? कारण मूनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. देअरफॉर द वेट ऑफ अ बॉडी इज लेस ऑन द मून, हावेवर देअर मास रिमेन्स द सेम. म्हणजे तिथे जाऊन आपलं साईज कमी होईल का वेट कमी झालं तर? नाही, आपलं मास तेवढंच राहील, आपलं वेट पण तेवढंच राहील. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे कमी झाल्यामुळे आपल्याला काय म्हटलेलं आहे की वेट जे आहे ते कमी कमी होत जातं. आता वेट म्हणजे आपल्याला काय माहिती आहे? वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी, मास इंटू जी आपण घेतलेला आहे. मग जर का आता हा जीच आपल्या इथून कमी झाला, आपण जर का मूनवर आपलं बघतो आहे तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे, म्हणजे जी इथून कमी झाला म्हणजे आपलं काय होतं आहे? वेट आणि मास जे आहे ते सारखं होईल. पण जेव्हा आपण अर्थवर बघतो आहे तर आपलं मास जे आहे दॅट मास इज रिमेन्स सेम, बट वेट जे आहे दॅट इज मल्टिप्लाइड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड देअरफॉर W इज इक्वल टू mg. And thus the weight of a person on the moon is always less as compared to that of the weight on the earth. Now तसंच जर का आपण आपलं वेट बघतो आहे पोल आणि इक्वेटरवर, तर याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, वाय वुड द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट बी मॅक्झिमम ॲट द पोल अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. आता आपली अर्थ कशी आहे? आपली अर्थ जी आहे दॅट इज नॉट अ स्पिअरिकल प्लॅनेट. कम्प्लिटली स्पिअरिकल आहे का? नाही आहे, त्यामध्ये एका साईडनी डिप्रेशन आलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही जे आपले पोल्स आहेत त्या पोल्सला दोन्ही डिप्रेस झालेले आहेत आणि त्यामुळे जे इक्वेटर आहे दॅट इक्वेटर इज
बल्जिंग, ते तिथून थोडं फुगलेलं आहे. म्हणून मग जर का स्पियर असता तर त्याची पोल्समधली रेडियस आणि इक्वेटरमधली रेडियस दोन्ही सारख्या असत्या. पण इथे तसं होतं आहे का? नाही. तर पोलमधली जी रेडियस आहे दॅट रेडियस इज लेस आणि इक्वेटरमधली रेडियस जी आहे ती जास्त आहे. द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज 0. अर्थच्या सेंटरमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपलं ॲक्सिलरेशन किती आहे? 0 आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट द इक्वेटर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द पोल्स. म्हणजे आपण इथे बघतो आहे की हे जे ॲपल आपल्याला दिसत आहे इथे वर, म्हणजे हे पर्टिक्युलर मास झालं. जेव्हा हे पोलकडे येत आहे, पोल म्हणजे आजूबाजूचे, त्याकडे हे पूर्ण इथे डिस्ट्रीब्यूट होतं. बट वेन इट विल कम टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ दॅट टाईम इट विल कम्स डायरेक्टली. म्हणून याचं वेट काय झालेलं आहे? वेट इज 0. ऑन द अदर हँड द ऑब्जेक्ट वेट इज मोर ऑन द पोल्स. जे पोल्स असतात इथे आपल्याला वेट त्याचं जास्त दिसून येत असतं. देअरफोर वेट ऑफ अन ऑब्जेक्ट बी मॅक्झिमम ॲट द पोल्स अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. इक्वेटरला ते अर्थच्या सेंटरकडे जात असतं, तिथे त्याचं वेट 0 होतं. ओके, दॅट इज वाय द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट बी मॅक्झिमम ॲट द पोल्स अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. Now, next is why is the weight of an object at a high altitude less than its weight at the sea level? का बरं असं होतं की हाय अल्टिट्यूड म्हणजे एखाद्या टेकडीवर जर का आपण आपलं वजन बघितलं तर ते कमी असतं आणि तेच जर का आपण समुद्राजवळ बघतोय तर आपलं वजन तिथे जास्त असतं. का असं होतं? आपण हाय अल्टिट्यूडवर चढून जातो म्हणून असं होतं का? तर नाही. तिथे काय होतं आहे, जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण बघतो आहे, सेंटरकडे आपण बघतो आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे कमी असतो. म्हणून जसं जसं ऑब्जेक्ट जमिनीपासून वर जात आहे, एरोप्लेनचं पण आपण इथे एक्झाम्पल बघतो की जसं जसं ते ऑब्जेक्ट वर जात असतं तसं ते अर्थच्या सेंटरपासून दूर जात असतं आणि त्याच्यावर अप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सुद्धा इथे कमी कमी होत जातो. आणि म्हणून जेव्हा सी लेवलला आपण आपलं वेट चेक करत असतो किंवा बघत असतो किंवा कोणत्याही ऑब्जेक्टचं आपण वेट बघत असतो तर ते जास्त असतं. पण हायर ॲल्टिट्यूडला आपण गेलो आहे, एखाद्या वरच्या मोठ्या बिल्डिंगवर आपण जाऊन उभं राहिलो किंवा एखाद्या टेकडीवर आपण जाऊन उभं राहिलो तर त्या कंडिशनमध्ये आपलं ते वेट तिथे जास्त कमी असतं.